लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नाहीत आणि त्यामुळे जळगावमध्ये महिला संतप्त झालेल्या आहेत। महिला आणि बालविकास कल्याण केंद्रामध्ये लाडक्या बहिणी अक्षरशः घुसल्या। लवकरात लवकर आम्हाला लाडक्या बहिणी योजनेचे पैसे देण्यात यावेत अशी मागणी सुद्धा या लाडक्या बहिणींनी केली आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 10 लाखांहून अधिक लाभार्थी महिला आहेत आणि त्या महिला या लाडकी बहीण योजनेस पात्र ठरलेल्या आहेत। मात्र केवायसी नंतरही 1 लाखांहून अधिक महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झालेले नाहीत आणि त्यामुळे महिलांचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळतंय। माझे पैसे 2 महिन्याचे आलेले नाहीये, मला 1 रुपया भेटलेला नाहीये। मी काम करते आहे पण माझे पैसे आम्हाला भेटलेले। आमच्या मुलीचा ऍक्सिडेंट झालेला आहे, तिचा अंगठा नाही, तिला गुडघ्याला पैसे भेटत नाही। आम्हाला पैशाची आवश्यकता पाहिजे आहे, आम्हाला पैशाची आवश्यकता पाहिजे आहे, आम्हाला पैसे आत्ताच पाहिजे आहे। आम्ही केवायसी 2 वेळा केला, आमचे पैसे ओके आहे पण आम्हाला बँकेला पैसे म्हणता का तुमचे पैसे पडले नाही तुम्ही वळून जाऊन सांगून द्या। आम्ही कोणता न्याय करायचा सांगा ना, आम्ही कोणता न्याय करायचा? कधीपासून पैसे पडत नाही? आम्ही जानेवारी डिसेंबर महिन्यापासून पैसे आलेले नाहीये। यायला येतीलच ना ते 15 दिवसांना आमच्याकडे, तेव्हा आम्ही विचारू आम्ही लाडकी बहीण आहे का दुश्मन बहीण आहे ते आम्हाला त्याचं उत्तर द्या तुम्ही। तुम्हाला आम्ही पैसे घरी मागायला आले नव्हते, आम्हाला तुम्ही पैसे तुम्ही स्वतःहून चालू केले। म्हणजे त्याच्यामध्ये तुझा भाव कशाबद्दल तुम्ही सारख्या बहिणी सारखं ठेवा, त्याच्यामध्ये पैशावाल्या बहिणींना पडताय आणि ज्या बायांना गरज आहे अत्यंत त्यांना। आज मी कामाचा होका बंद करून इथं आली आहे, त्यांच्या घरी काही पण नाही, त्यांना का माझ्या बरोबर माझी गतिमंत मुलगी आली, तिथं बाहेर बसून आली मी तिला।